टैंकर माफियाओं पर जिला कलेक्टर का बड़ा एक्शन। एमआईडीसी में पानी टैंकरों की एंट्री बंद। अब अगला नंबर किसका होगा? इसी बीच हैश फाउंडेशन के जिला अध्यक्ष अमर सावंत ने फिर एक बार ललकारा है, बंद करो, भंगार और यूरिया माफियाओं की एंट्री बंद करो। आइए जानते हैं अमर सावंत ने क्या कहा। नमस्कार, मी अमर सावंत, पालघर जिल्हा अध्यक्ष, हॅश फाउंडेशन। परत नव्याने विषय तर जुनेच आहेत, पण आपल्याला एक निवेदन असं द्यायचं आहे, जसं कलेक्टर मॅडम आहेत आपल्या जिल्ह्याच्या, इंदुराणी झाकड मॅडम यांनी एक GR काढला टँकर माफियांच्या जे कामं होती त्याच्यामध्ये चाप बसण्यासाठी। संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या दरम्यान कुठलाही टँकर MIDC मध्ये दिसता कामा नये। तसंच इकडे एक माफिया नसून 2 माफिया अजून आहेत, भंगार माफिया आणि युरिया माफिया। त्यांचे पण प्रकार खूप आपण बघतोय, येता एक महिन्याने कळतं की कुठली बंद कंपनीमध्ये चोरी झाली, युरियाची गाडी आली पकडली गेली। पण हे संध्याकाळी जेवढं काम होतं तिथे की रात्रीच्या दरम्यानच होतात, आणि रात्रीच्या दरम्यान कसे होतात, का होतात, त्याचा एक अभ्यास केला आपण पण, आणि सामान्य नागरिकांनी जनतेने पण मला सांगितलं हा विषय झाला तर बरंच होईल। जसा GR मॅडम आपण काढलेला आहे त्यांनी तर 70-80% हे जे प्रकरण ते थांबलंय। पण हे जे युरिया माफिया आणि भंगार माफिया आहेत ते हे रात्रीच्या वेळी बिनधास्त चोरी करतात, वजन काट्यावर गाडी येते, त्यानंतर काय जो पण त्यांचा जो व्यवहार असतो ते होतो। पण त्यासाठी आमची एक मागणी होती की रात्रीच्या वेळेस जसं टँकरसाठी आपण GR काढलाय तसंच काहीतरी रात्रीच्या वेळेस वजन काट्यांवरती पण काहीतरी असं GR काढा जेणेकरून रात्रीच्या वेळी वजन काटे बंद होतील। आणि ही एक नम्र विनंती आहे आमची हॅश फाउंडेशन तर्फे पण, आणि बोईसरच्या नागरिकांची पण, जनतेची पण हीच मागणी आहे। आमचे पालघरचे पालकमंत्री माननीय गणेश नाईक जी आपले दादा, त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जावा, हा निवेदन पोहोचावा। आणि मला खात्री आहे पालघरचे कलेक्टर मॅडम जे आहेत त्यांना सर्व काही माहिती आहे, आणि ते ह्याच्यावरती थोडा तरी विचार करतील आणि करणारच। आपण वाट बघूया, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तसंच आपण पेपर व्यवहार पण करणार आहेत, लवकर आपल्या कलेक्टर मॅडम कडे भेट देणार आमचं पूर्ण शिष्टमंडळ, आणि हा काहीतरी मागे काढूया, एवढंच बोलायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र।